सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेण्याची कोणतीही गरज नव्हती। त्यांची तब्येत चांगली होती असा दावा त्यांचे डॉक्टर नितीन दिघेंनी केलाय। काहीही कारण नसताना वांगचूक यांना गंभीर दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला गेल्याचा आरोप त्यांनी केलाय। पण पाहतोय वांगचूक यांना रुग्णालयात नेण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांच्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। आज सकाळी जंतर मंतरवरून सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया आली आहे। लक्ष ठेवून आहे, परंतु आणि त्याबरोबरच गव्हर्नमेंटची टीम सुद्धा काल संध्याकाळी सुद्धा गव्हर्नमेंटची टीम इथे येऊन गेली आणि त्याच्यानंतर त्यांनी चेकअप केल्यानंतर सर्व रिपोर्ट्स व्यवस्थित आहे, हॉस्पिटलाइज सारखी परिस्थिती नाहीये हे त्यांनी गव्हर्नमेंट डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। त्याबरोबरच आपण सुद्धा काल त्यांचा ईसीजी केला, जे आपल्या चॅनलवरती आपण दाखवलेला आहे। काल संध्याकाळी आपण ईसीजी केला, तो नॉर्मल होता। त्याबरोबरच जे ब्लड टेस्ट केले ते सर्व नॉर्मल आहेत, सर्व ब्लड टेस्ट आपल्या बरोबर आहेत आणि सर्व त्यांचं काल संध्याकाळचं व्हायटल सुद्धा मी सर्व चॅनल्सवरती आपण शेअर केलेलं आहे। तर तरीही आज सकाळी काहीही कारण नसताना त्यांना खूप सिरियस आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि याचंच काल 2 दिवसापासून जे असं वातावरण तयार करण्यात आलं की त्यांची सिरियस आहे, 2 दिवसात काही कमी जास्त होऊ शकतं, यासाठी स्वतः सरांनी सांगितलं की अशी काही परिस्थिती नाही। काल सकाळी स्वतः त्यांनी मॉर्निंग वॉक केल्यासारखं आमच्या प्रोटेस्ट साईटला ते स्वतः फिरलेले आहेत। त्याचे सर्व चॅनल्सवरती व्हिडिओ सुद्धा आहेत आणि स्वतः हेल्दी आहेत। उलट त्यांचं आज सकाळी जेव्हा माझं बोलणं झालं